हॅलो. तर माझ्या मिनी व्लॉगमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आम्ही काल गावाकडे गेलेलो होतो. तर आम्ही गावाकडून काय काय घेऊन आलो हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर गेल्या गेल्या माझ्या मम्मीने आळूचे पानं काढायला सुरुवात केली होती आणि ती अशा पद्धतीने आळूचे पानं तिने काढले होते. त्यानंतर हे सगळे लिंब, एवढे लिंब आलेले होते. मम्मा हा इथं दाखव ना. आणि अशा पद्धतीने माझ्या मम्मीने एवढे लिंब गोळा केलेले आहेत. आणि अथक प्रयत्न करून पण शमीला काही पपई पाडता आली नाही. सो मी ट्राय केली आणि पपई पडली. अशा पद्धतीने मी सगळ्या पपया पाडल्या होत्या. आणि त्यानंतर मम्मीने गवती चहा घेतलाय. आफ्टर दॅट कढीपत्त्याचं खूप मोठं झाड होतं, तर आम्ही पटापटा खूप सारा कढीपत्ता तोडून घेतला. आता हा आहे चिकू. त्यानंतर आम्ही आमच्या शेजारच्या मंद काकूंकडे गेलो होतो आणि गेल्यावर त्यांचा डॉगी असा भुकत होता आमच्यावरती. त्यांनी आम्हाला खूप साऱ्या कैऱ्या दिल्या काढून. हे मी 5-7 वर्षापूर्वी इथे आंबे लावून गेले होते गावाकडे. तर हे माझं आंब्याचं झाड बघा किती मोठं झालंय. आणि अजून हे बघा आमचे सीताफळ, गावाकडचे सीताफळ बघा. इथे पण आहे, इकडे पण आहे. आणि अशा पद्धतीने आमची गावाकडची ट्रिप एकदम सक्सेसफुल झालेली होती. सगळं पॅक करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो. आणि जाताना माझी ही शाळा लागली. शाळा बघून जुन्या आठवणी खरंच जागा झालेल्या होत्या. बट स्टील ठीक आहे. आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.